1981 साली भौतिकशास्त्रात बीएससीचं शिक्षण घेतल्यानंतर दिलीप पाटलांनी वडिलांच्या पश्चात शेतीला सुरुवात केली। 1998 पर्यंत त्यांनी रासायनिक शेतीकडून विषमुक्त कमी खर्चाच्या शेतीकडे वळण्यास सुरुवात केली। अखेर शेतीची विभागणी झाल्यानंतर 1998 पासून त्यांनी नैसर्गिक शेती तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतीला सुरुवात केली। गेल्या जवळपास 16 वर्षांपासून ते विषमुक्त, कर्जमुक्त, शून्य मशागत तंत्राची शेती करतात। केळी हे त्यांचं मुख्य पीक। सध्या त्यांच्याकडे 5 एकरांवर केळीचा तिसरा खोडवा आहे। यापासून त्यांना अंदाजे 90 टन केळीचं आणि 9 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। या पिकासाठी त्यांचा ₹1,00,000 खर्च आलाय। तो वगळता यंदा त्यांना 8 लाख रुपयांच्या नफ्याची अपेक्षा आहे। नैसर्गिक संकटाच्या या काळात त्यांनी दुष्काळात केळीची बाग जगवली आहे। त्यांच्या शून्य खर्चाच्या केळी शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण जळगाव जिल्ह्यातल्या मुदखेडे या गावी जाणार आहोत। जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात मुनखेडे नावाचं गाव आहे। या गावात दिलीप पाटलांची 45 एकर शेती आहे। यामध्ये ते वेगवेगळी कोरडवाहू पिकं त्याचबरोबर केळीसारखं पीकही घेतात। त्यांना शेतात भरमसाठ वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांबाबत चिंता वाटत होती, पण त्या काळात रासायनिक शेतीचं वारं जोरात असल्यानं अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं। पण दिलीप पाटलांनी आपला विचार सोडला नाही, कारण रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीची उत्पादकता घटण्याबरोबरच शेतीचा उत्पादन खर्चही वाढत चालला होता। उत्पन्न जास्तीचं दिसतं, परंतु खर्चाचा ताळमेळ बसत नाही। त्यासाठी मी ऑर्गॅनिक शेतीचं त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु एक नवीनच आपल्या देशामध्ये रासायनिक खताचं पर्व सुरू झाल्यानं काही लोकांना ते असं त्याच्यावर विश्वास बसत नव्हता। आम्ही 1998 वेगळं निघाल्यावर खऱ्या अर्थानं मग मी या शून्य खर्चावर आधारित शेतीचा प्रयोग सुरू करण्यास सुरुवात केली। घरची शेती विभक्त झाल्यानंतर 1998 पासून दिलीपरावांनी अनेक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती तज्ज्ञांच्या मार्गदर्शन आणि अभ्यासातून रसायनमुक्त शेतीला जोमानं सुरुवात केली। हळूहळू शेतीचा खर्च कमी होत गेला आणि जमीन सुपीक होऊन शेतीची उत्पादकता वाढत गेली। त्यामुळे शेतीतनं होणारा नफा वाढू लागला। 2000 पासून मी ह्या निसर्ग शेतीच्या माध्यमातून शेती करतो आहे। 2000 मध्ये शेती ही सुरुवात केल्यावर सुरुवातीला अतिशय नगण्य उत्पन्न आलं आणि असं वाटायला लागलं की ह्या शेतीमध्ये आपल्याला काही परवडणार नाही। परंतु नंतर आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांनी पद्माकर चिंचोले, किसनराव महाजन यांच्या मार्गदर्शनातून एक निसर्ग शेती मंडळ जामनेरला तयार झालं होतं। त्या मंडळाचा मी सदस्य झालो। त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही बराचसे म्हणजे 1500 ते 1600 शेतकरी जिल्ह्यातील, इतर जिल्ह्यातील असे एकत्र येऊन त्या निसर्ग शेतीसंबंधी आम्ही चर्चा करायचो। त्या काळात सुभाष पाडेकर साहेब, देशपांडे यांच्या माध्यमातून जी काही लेक्चर झाली त्या आणि काही प्रगतीशील शेतकरी की जे त्यांना असं वाटायचं की बा निसर्ग शेतीतून आपल्याला फायदा होतो आहे, परंतु निसर्ग शेती मंडळानं आम्हाला मदतीचा हात दिला। केळी हे मुख्य पीक असल्यानं पाटलांनी नैसर्गिक पद्धतीनं केळी करण्याचं तंत्र शिकून घेतलं। तसंच काही गोष्टी स्वतःच्या अनुभवातनं विकसित केल्या। लागवडीचं अगदी सोपं आणि साधं तंत्र आम्ही अवलंबलं आहे। आम्ही केळी लागवडी साधारणतः सप्टेंबर महिन्यात करतो, परंतु त्याआधी 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान आम्ही जिथं केळी लावायची तिथं दह्यांच्या सनवर्गीय हिरवळीचं एक खत तयार होणारं पीक आम्ही पेरतो आणि ते पीक साधारणतः 2 महिन्याचं झाल्यानंतर त्याची सरळ उभ्या पिकात नांगरटी करून ते जमिनीत कसं काढलं जाईल याची काळजी घेतो। नैसर्गिक पद्धतीनं केळी लागवड करताना जून महिन्यापासून शेतात तयारी केली जाते। शेतात शेणखत टाकलं जातं। शेणखतासाठी त्यांनी 30 ते 40 देशी गाई आणि शेळ्यांचं संगोपन केलंय। त्याचा चांगला फायदा त्यांना आज होतोय। हा सप्टेंबरला साधारणतः केळी लागवड केल्यानंतर त्या केळीमध्ये आम्ही 3 ट्रॉल्या खत टाकतो, शेणखत।
माझ्याकडे 40-50 गायी आहेत. तोही बाहेरून घ्यायचा आम्हाला शक्यतो काही जास्तीचं काम पडत नाही आणि तोही खर्च वाचतो. नंतर ऑक्टोबरला ती लाईनीवर लागल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही 2 महिने स्प्रिंकलरनं पाणी देतो. त्याच्यानंतर जानेवारीमध्ये त्याची मशागत करून आपल्या बैलांच्या मार्फत उभी आडवी वखरणी केल्यानंतर त्याचे वरंब तयार झाल्यानंतर त्या ठिबक फेब्रुवारी महिन्यात साधारणतः आम्ही टाकतो आणि फेब्रुवारीपासून नंतर मग त्याला ठिबकनं पाणी देण्यास सुरुवात झाल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात उन्हाची चाहूल लागल्यानंतर त्या केळीमध्ये जुन्या केळीचं शक्यतो असलं तर ठीक, नाहीतर मग काडी कचरा जनावरांची ते जे समोरचं राहिलेलं शिल्लक राहिलेलं जाडं भरडं कूट गव्हाचा भुसा आम्ही कमी प्रमाणात असतो, परंतु ज्वारीची ताटं वगैरे आणि कपाशीची केलेली कुट्टी हे सुद्धा आम्ही याच्यामध्ये टाकतो. दिलीप पाटील आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. तसंच अनेक वर्षांपासून ते देशी गाईचं शेण, त्यापासून तयार केलेलं अमृत पाणी यासारख्या निविष्ठांचा वापर करतात. त्याचा चांगला फायदा त्यांना होताना दिसतोय. त्यांच्या शेतात जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढल्याचं आढळलंय. गेल्या वर्षी दुष्काळात दर 30 दिवसांनी पाणी देऊन त्यांनी केळीचं पीक जगवलंय. उन्हाळ्यामध्ये त्याच्यापासून पाणीही कमी लागतं आणि त्याचा बाष्पीभवनाचा जो वेपरायझेशन आपण म्हणतो ते वेपरायझेशन न झाल्यामुळे जमिनीची तो ओलावा कायम राहतो आणि आपण टाकलेल्या त्या दह्यांच्याचं आणि या कचऱ्याचं पाण्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत आपल्याला ते त्याचं खत तयार होतं. जमीन भुसभुशीत राहते. त्यापासून गांडूळ निर्मिती आपोआपच जमिनीत तयार होते आणि ते भुनाग तो गांडूळ आपली जमीन सुपीक ठेवण्यास मदत करत असतो. दिलीप पाटलांची शेती आज नैसर्गिक घटकांनी समृद्ध झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केवळ यामुळेच त्यांना 2000 ते 2008 पर्यंत केळीचे सलग 8 खोडवे घेण्यात यश मिळालं होतं. 2001ला म्हणजे मी एक केळी पीक लावलं होतं. त्याचं सतत एकाच जागेवर आम्ही ते 7 वर्ष जवळपास त्या खोडवा पीक घेत गेलो. उत्पादनात त्याच्यामुळे काही लागवडीचा खर्च वाचला आणि काही लोकांना असं वाटतं की केळी ही 1 वर्ष लावायची दुसऱ्या वर्षी काढून टाकायची, परंतु मी 7 वर्ष एकेच ठिकाणी केळीचं जवळपास 6 ते 7 खोडवा पिकं कापलेली आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च तर वाचलाच, परंतु एक नवीन आपल्याला परत जशी द्राक्षबाग आपण काही वर्ष घेतो. गेल्या वर्षी दिलीप पाटील यांनी दुष्काळातही केळीच्या खोडव्यांचं यशस्वी उत्पादन घेतलं. त्यामुळं नैसर्गिक आपत्तीच्या काळात देखील नैसर्गिक तंत्रानं होणारी शेती शाश्वत असल्याचं दिसून आलंय. आपण हे केळी जे पीक पाहतायत हे मी 2011मध्ये लावलं होतं. सप्टेंबर महिन्यात याची लागवड झाली होती. 2012च्या जानेवारी महिन्यामध्ये याची साधारणतः कापणी सुरू झाली. जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये याची संपूर्ण कापणी जवळपास होऊन गेली आणि परत मी त्याचं खोडवा पीक घेतलं. या वर्षी भावाची तफावत कमी होती. 300 ते फक्त 400पर्यंतच भाव त्याचे होते. तरीसुद्धा मला कुठलाही जास्तीचा खर्च नसल्यामुळे ते मला परवडलं. यंदा सुद्धा त्यांनी केळीच्या 3ऱ्या खोडव्याचं पीक घेतलंय. या केळीचं उत्पादन 100% विषमुक्त असून ही केळी शेती पर्यावरणपूरक तसंच कमीत कमी ऊर्जेचा वापर करून घेतली आहे. 2013मध्ये परत तेच खोडवा पीक सुरू झालं आणि मागच्या वर्षापेक्षा थोडेसे जास्तीचे भाव होते आणि जवळपास तेवढाच माल म्हणजे 10 ते 11 मेट्रिक टन म्हणजे 1200 क्विंटलपर्यंत 1000 ते 1100 क्विंटलपर्यंत हा माल कापला गेला आणि त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न आम्हाला आलं. 2013ला दुष्काळ होता आणि
मुळे ही केळी कशी वाचवायची हा प्रश्न होता. परंतु उभ्या केळीमध्ये त्याचीच पानं आम्ही तिथं टाकली. काही अवशेष इकडचे म्हणजे कपाशा, पराठ्या, तुराट्या याचंसुद्धा आम्ही आच्छादन टाकलं आणि कसे तरी 2013चा दुष्काळ आम्ही तो पास केला. त्या माध्यमातून इथं सांगावं असं वाटतं आहे की काही लोकांना असं वाटायचं आहे की रिकामच ही, परंतु ती योगायोगानं ती केळी आमची हिरवीगार राहिली. आच्छादनामुळे जवळजवळ 30 ते उन्हाळ्यामध्ये सुद्धा 30 ते 35 दिवसानंतरचा कालखंड पाण्यासाठी येत होता, तरीसुद्धा ती केळी हिरवी राहिली. यंदा त्यांना 5 एकरातल्या केळीच्या तिसऱ्या खोडव्यापासून अंदाजे 90 टन केळी उत्पादन मिळणार आहे. या केळीच्या व्यवस्थापनासाठी त्यांना केवळ मजूर, पाणी आणि निंदण व्यवस्थापनासाठी 1 लाख रुपयांचा खर्च आलाय. तो वगळता त्यांना यंदा किमान 8 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे. या नैसर्गिक शेतीच्या भरोशावर पाटील यांनी आपल्या 3ही मुलांना उच्च शिक्षित केलंय. मुलीचंही शिक्षण होऊन चांगल्या घरात दिलेली आहे. जावाई डॉक्टर आहे. मोठ्या मुलाचंही मेडिकल टाकून त्याचं शिक्षणही चांगलं झालेलं आहे. लहान्या मुलाचंही शिक्षण होऊन तो पण डॉक्टरच झालेला आहे. आणि तेवढं करून आम्ही शेती सांभाळतो. दिलीप पाटलांना त्यांचा डॉक्टर मुलगाही शेती कामात मदत करतोय. आज 45 एकर शेतीला खतासाठी त्यांनी 25 ते 30 देशी गाई तसंच 25 ते 30 बकऱ्यांचं पालन केलंय. बागायती आणि कोरडवाहू शेतीतून आज त्यांना किमान 15 ते 20 लाखांचा वार्षिक नफा मिळतोय. विशेष म्हणजे आज त्यांची शेती विषमुक्त, कर्जमुक्त आणि तणावमुक्त आहे. गेल्या 10 वर्षांपासून मी वडिलांना आणि म्हणजे माझे मोठे भाऊ मोस्टली ते सगळं वडिलांना हेल्प करतात आणि माझ्या फावल्या वेळात मी त्यांना शेतीमध्ये मदत करत असतो. माझं शिक्षण BMS झालं असून ते MD करतो आहे. तर मला जेव्हा सुट्ट्यामध्ये मी घरी येतो त्यावेळेस त्यांना मी शेतीमध्ये मदत करतो. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून सेंद्रिय शेती पद्धत ही वडील करतायत. तर शेती पद्धती सेंद्रिय असल्यामुळे त्यांचं जे टेक्नॉलॉजी आहे, जे ते अमृत पाणी, अंगारा वगैरे ते घेतात, गोमूत्र, ती खूप चांगली पद्धत आहे आणि वास्तविक काळाची गरज आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आज शेतीचं नुकसान होण्याचं प्रमाण अतिशय वाढलंय. अशा वेळी वाढत्या उत्पादन खर्चाची महागडी शेती आता परवडणार नसल्याचं दिसून येऊ लागलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी शून्य खर्चाच्या, पर्यावरणपूरक आणि खिशाला परवडणाऱ्या नैसर्गिक शेती तंत्राकडे वळणं काळाची गरज आहे. जितेंद्र पाटील सह ब्युरो रिपोर्ट, साम TV, जळगाव.